लहानपणापासून लोअर परेलमध्ये राहत असल्यामुळे चाळीमध्ये कसं आहे ना की शेजाऱ्यांच्या मदतीशिवाय काहीच होत नाही. ती दुनियादारी त्यांनी तुमच्यासाठी केली तर तुम्हाला सुद्धा कधी ना कधी त्यांच्यासाठी करावी लागते. मग ते हॉस्पिटलला असेल कोणी किंवा आजारी पडला असेल किंवा आई वडील कुठे बाहेर गेलेत तर शेजारीच्या काकू ताट पाठवतात जेवणाचं. अशी सगळी दुनियादारी एकमेकांसाठी एकमेक करत असतात. ही आतापर्यंत मला असं वाटतं दुनियादारी चालू आहे आणि ही दुनियादारी करतच राहायची. हेच माझं आयुष्य आहे. एक अनिल कपूरचा चित्रपट होता, एका दिवसाचा मुख्यमंत्री झाला होता. तसं जर तुला एका दिवसाचा मुख्यमंत्री केलंस तर तू काय करशील आणि विशेषतः चित्रपट क्षेत्रातील लोकांसाठी काय करशील, निर्मात्यांसाठी काय करशील, कलाकारांसाठी काय करशील? मला असं वाटतं की आयुष्यात जर का काही काम करायचं झालं आणि काही शिकायचं झालं तर शिंदे साहेबांकडनं शिकण्यासारखं आहे. कारण ते आज आमच्याशी मीटिंग करत असतात आणि ते पहाटे कुठेतरी काश्मीरला जाऊन रक्तदान करत असतात. सो अशा पद्धतीचं काम करायला मला आवडेल. आणि अनिल कपूरचा हा प्रश्न जो आहे तो तुम्ही मला साधारणतः एक साहेब सीएम व्हायच्या आधी विचारलं असतं तर मी उत्तर देऊ शकलो असतो. नमस्कार, मी सुशांत शेलार. आज अमृता फिल्मच्या 1on1 या शो मध्ये आमच्या अमृता मॅडमनी जे काही कॅज्युअल प्रश्न विचारले मला आणि मी त्याला कॅज्युअल उत्तर दिली. सो खूप मजा आली, मनसोक्त गप्पा झाल्या. त्यांच्या सिनेमात पण मी काम केलेलं आहे आणि एक यंग लेडी सोबत पुन्हा एकदा या निमित्ताने कनेक्ट होता आलं. सो त्यांच्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा माझ्या ज्या काही मनसोक्त गप्पा आहेत ते तुम्ही ऐका. नमस्कार मंडळी, मागच्या शुक्रवारी राहिलेल्या गप्पा आता पुऱ्या करणार आहोत. सुशांत बरोबर खूपच रंगल्या होत्या. ही माझी नाक आली आहे मला डिस्टर्ब करायला, तिला आता जरा बाजूला करते आणि आपण आमच्या गप्पांना सुरुवात करूया. मीरा प्लीज तिथे जाते बेटा. गुड गर्ल, गुड गर्ल. सुशांत, तुझा बिग बॉस मधला अनुभव काय होता? चांगला होता अनुभव आणि पहिलाच सीझन होता, त्याच्यामुळे आता ज्या लोकांना सुविधा मिळतात त्यावेळेला आमच्या सीझनला नव्हत्या. आणि अनुभव खूप चांगला आहे. आपण एक स्वतःला ओळखायला शिकतो, आपल्याला आयुष्यात काय महत्वाचं आहे हे कळतं त्या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये राहून. आणि तुला असं वाटतं का ते ऑलरेडी ठरलेलं असतं की का ठरलेलं असेल? का असेल ठरलेलं? मग तिथे काहीच नाही चालत हो. तिथे त्या सगळ्या सिच्युएशन्स क्रिएट होतात. म्हणजे त्या तुम्ही विचार करा ना, तुम्ही तुमच्या घरच्यांबरोबर मोबाईल टीव्ही बंद करून 4 जणांनी तुम्ही मला फक्त 24 तास राहून दाखवा आणि तुम्हाला काहीतरी टास्क देऊ दे, हे खेळा, बघा तुम्ही एकमेकांच्या विरोधात जाता की नाही. सिंपल, म्हणजे फारच मानसिक तुमची. बाहेर असं बोललं जातं हे ठरवलेलं आम्ही आतमध्ये राहून आलोय म्हणूनच विचारलं की अनुभव काय? आम्ही आत राहून आलोय, बाहेरचे काय बोलतात ते मरू दे. म्हणजे तिथे सिच्युएशन अशी क्रिएट होते. आणि कसं होतं की 24 तास काय झालंय ते तुम्हाला एका तासात दाखवतात. सो सकाळी 9 वाजता मी तुमच्याशी गोड गोड बोलतोय आणि दुपारी 2 वाजता जर का तुमचं माझं भांडण झालं असेल तर ते 7 वाजताच्या टास्क मध्ये दिसणारच ना. सो ते तशा गोष्टी असल्यामुळे लोक म्हणतात स्क्रिप्टेड आहे, पण मुळात मला तरी हा अनुभव नाहीये जितके दिवस मी होतो. महेश मांजरेकर आणि आमचा खूप घरोबा आहे, अगदी घरचे संबंध आहेत. तर आमचं चाललं होतं की मिफ्टा परत चालू करूया म्हणून, चांगली गोष्ट. तर परंतु त्याच्या आधी मिफ्टा महेश करत होता आणि त्याने एका कुठल्या तरी कार्यक्रमात डिक्लेअर केलं की ह्याच्या पुढे सुशांत शेलार मिफ्टा करेल. मग म्हणजे काय झालं, मग मिफ्टा बंदच झालं त्याच्यानंतर. केलं ना त्याच्यानंतर. मग ते 2013 केलं, 2014 केलं, 2015 केलं, महेश दादाच्या सोबतीनं केलं, त्याच्या मार्गदर्शनात केली. माझी पुढची धुरा मी सुशांतकडे देतो. 2015 पर्यंत आम्ही केलं आणि 2000 कसं आहे की मिफ्टा करणं हे सोपी गोष्ट नाही आहे. महेश दादा इतकी वर्ष कसं करत होता त्याला हॅट्स ऑफ आहे बाबा. आणि लिटरली मी तुम्हाला सांगतो त्याच्यासाठी जो निधी लागतो, या सगळ्या गोष्टी उभ्या करायच्या असतात, त्याच्यासाठी सगळं कामधंदा सोडून ना फिरावं लागतं. आणि ते सगळं फिरून झाल्यानंतर जेव्हा आपण त्या डेस्टिनेशनला जाऊन पोहोचतो त्याच्यात परत लोकांचे टँट्रम सहन करा आणि त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करा आणि त्या सगळ्या गोष्टी हे
महेश मांजरेकरच करू जाणे, पण गेली त्याच्याबरोबर 2013 पासून 15 पर्यंत मी माझ्याकडनं एक खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला. आम्ही 2015 पर्यंत केलं, पण एका पॉइंट नंतर महेश दादा म्हणाला की अरे सुशांत, आम्ही थोडा रुकते. वेगळं असं काहीतरी वाटतं की परत नव्याने काहीतरी सुरू होईल. पण जवळजवळ मला वाटतं महेश दादामुळे बऱ्याचशा कलाकारांना एक 8-9 देश या निमित्ताने फिरायला मिळाले. फिरायला मिळालं. तर तुला असं वाटत नाही का, आता तू राजकारणामध्ये शिरलेला आहेस, तर एखादं गव्हर्नमेंटच्या संयुक्ततेने म्हणजे त्यांना बरोबर घेऊन एखादं छान अवॉर्ड फंक्शन सुरू करावं? कॉन्सेप्ट ह्या खूप आहेत, फक्त त्या कॉन्सेप्ट उतरवायला आणि अस्तित्वात यायला थोडा वेळ लागतो. नाही, पण आता तू बघ, मशरूम सारख्या संस्था निर्माण झालेल्या आहेत आणि अवॉर्ड फंक्शन्स करतायत. काय करतायत, कोण करतायत, ह्याच्यावरती पण खूप गोष्टी असतात ना. म्हणून म्हटलं की आता मी तुम्हाला तुझ्यासारखी सांगतो सक्षम व्यक्ती पाहिजे की महाराष्ट्रामध्ये असे खूप अवॉर्ड होतात. आता ते ब्युटी पेजंट प्रत्येक हो. गल्लीत होतात. हो, होय होय, अगदी. अमुक मिस गल्ली असे पेजंट झालेत. सो लोक काय करतात त्यापेक्षा आपण काय करणार आहोत, क्वालिटीवरती मी जास्त भर देतो. आणि मी खूप पेशन्स वाला माणूस आहे. म्हणजे मला थोडंसं पेशंटली करायला आवडतं. मला करायचंय, छान करायचंय. तुझ्या नावातच आहे सुशांत. त्यामुळे आपण शांत शांतपणे करूया. ही सगळी जी उलाढाल तू करतोस, ही दुनियादारी तू करतोस असं मी म्हणेन, ती कशी काय आली तुझ्याकडे? माझ्या वडिलांमुळे आली. हा. सो माझ्या वडिलांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे आणि दुनियादारी करायची त्यांना सवय होती. आणि ते कुठेतरी आलं, त्यामुळे लहानपणापासून लोअर परेलमध्ये राहत असल्यामुळे चाळीमध्ये कसं आहे ना की शेजाऱ्यांच्या मदतीशिवाय काहीच होत नाही. सो ती दुनियादारी त्यांनी तुमच्यासाठी केली तर तुम्हाला सुद्धा कधी ना कधी त्यांच्यासाठी करावी लागते. मग ते हॉस्पिटलला असेल कोणी, किंवा आजारी पडला असेल, किंवा आई वडील कुठे बाहेर गेलेत तर शेजारीच्या काकू ताट पाठवतात जेवणाचं. अशी सगळी दुनियादारी एकमेकांसाठी एकमेक करत असतात. आणि ही दुनियादारी करत होतो, वडिलांकडनं आली आणि आयुष्यात दुनियादारी नावाची फिल्म आली. आणि मग ही आतापर्यंत मला असं वाटतं दुनियादारी चालू आहे आणि ही दुनियादारी करतच राहायची आहे. हेच माझं आयुष्य आहे. सुशांत, आता एक मजेदार प्रश्न तुला विचारणार आहे. एक अनिल कपूरचा चित्रपट होता, एका दिवसाचा मुख्यमंत्री झाला होता. तसं जर तुला एका दिवसाचा मुख्यमंत्री केलंस तर तू काय करशील? आणि विशेषतः चित्रपट क्षेत्रातील लोकांसाठी काय करशील? निर्मात्यांसाठी काय करशील? कलाकारांसाठी काय करशील? मुळात काय आहे की तो चित्रपट आला होता, त्याला आता इतिहास जमा झाला. हो. त्याच्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी अनिल कपूरची व्याख्याच बदलून टाकली. कारण ते जितके वर्ष मुख्यमंत्री होते ते 24/7 काम करत होते, 365 दिवस. त्यामुळे लोक आता अनिल कपूरला विसरले आणि आता फक्त त्यांच्यासाठी शिंदे साहेबच हिरो आहेत. सो मला असं वाटतं की आयुष्यात जर का काही काम करायचं झालं आणि काही शिकायचं झालं तर शिंदे साहेबांकडनं शिकण्यासारखं आहे. कारण ते आज आमच्याशी मीटिंग करत असतात आणि ते पहाटे कुठेतरी काश्मीरला जाऊन रक्तदान करत असतात. सो अशा पद्धतीचं काम करायला मला आवडेल. आणि अनिल कपूरचा हा प्रश्न जो आहे तो तुम्ही मला साधारणतः एक साहेब सीएम व्हायच्या आधी विचारलं असतं तर मी उत्तर देऊ शकलो असतो. नाही, पण मी तुला सीएम करते ना एका दिवसासाठी, तर तू आपल्या क्षेत्रातील लोकांना मला असं वाटतं की मला माझं क्षेत्र नाही आहे आता. मी लोकांना महाराष्ट्राचा आहे. थिएटर मिळवून द्या, ह्या कॉमन अनेक प्रश्न गोष्टी आहे आहेत. तो. हे आता हे आम्ही सगळं करून झालोय. पण नाही त्याच्यावरती मिळत आता आहे. समिती झाली. अहो, का नाही मिळत आहे थिएटर, याचा विचार करायला पाहिजे ना. थिएटर ह्याच्यासाठी मिळतात, आंदोलन करून, परंतु- हे प्रश्न मला असं वाटतं याच्यावरती आंदोलनं करून झाली, मीच केली आहेत. हो, म्हणूनच मी तुला समिती विचारते. नेमली आता आणि याच्यावरती हो. सरकार काम करत आहे. बऱ्याचशा गोष्टींवरती सरकार काम करत आहे. म्हणजे आता आशिषजी शेलार सांस्कृतिक मंत्री आहेत, ते काम करतायत. आमच्या DCM कार्यालयाकडनं या क्षेत्रातल्या संबंधित लोकांची एक बैठक बोलवण्यात आली. एकनाथजी शिंदे साहेबांनी ती बैठक बोलवली, त्याविषयी ठोस निर्णय घेण्यात आले. त्याच्यानंतर त्या समितीची गृहसचिवांनी बैठक बोलवली, त्याच्यात महेश मांजरेकर आणि सगळी मंडळी होती, निर्माता मंडळी, त्यांचे काही सुझाव आले. सो मला असं वाटतं की ते प्रोसेसमध्ये आहे. त्याच्यामुळे मला
एका दिवसाचा मुख्यमंत्री करण्यापेक्षा हे सगळे जे प्रोसेसमध्ये आहे ते कम्प्लीट करून घेण्यासाठी मी वेळ देईन. तुला असं वाटत नाही का की एक स्क्रीन हा मराठी चित्रपटांसाठीच ठेवला पाहिजे मल्टिप्लेक्स मध्ये? आम्ही मागणी केली आहे ऑलरेडी. अच्छा. सो खूप लिस्ट आहे, मोठी आहे. तुम्हाला मग तू पाठवतो. म्हण ना, एका दिवसासाठी मला मंत्री केलं तर मी एक स्क्रीन ठेवेन. मला एका दिवसासाठी व्हायचंच नाही आहे ना. त्यामुळे ज्या गोष्टी आहेत त्या प्रोसेसमध्ये आहेत. तुझा आणि मला असं वाटतं- याच्या पुढची स्टेप काय असेल? पुढची आदरणीय step काय? एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहायचं ही एकमेव इच्छा. आता 25 वर्षापूर्वी तू सिरियल मध्ये कामं केली आहेस आणि आत्ताच्या सिरियल याच्यामध्ये तुला फरक काय जाणवतो? आत्ताचं आळवावरचं पाणी आहे हो. म्हणजे पूर्वी जे होतं तसं आता नाही. आता मुळात कास्टिंग पण जे होतं ते तुमच्या अभिनय क्षमतेवरती बघून नाही होत कोणाचे किती फॉलोअर्स हे बघितलं जातं. आणि इन्स्टंट झालंय सगळं. सो कित्येक लोकांना आम्हाला मी तुम्हाला सांगतो 10-10 मिनिटांचा सीन आम्ही वन शॉट करायचो. 10 मिनिटांचा सीन वन शॉट. खूप रिहर्सल होत असेल त्याच्यासाठी? खूप रिहर्सल म्हणजे 2-3 रिहर्सल व्हायच्या आणि वन शॉट सीन व्हायचा तो. आता लोकांना एक साधारणतः एक पान सुद्धा पाठ करून होत नाही. म्हणजे शंका वाटते. मी स्टेटमेंट नाही करणार पण शंका वाटते. सो आत्ताच मला असं वाटतं की थोडंसं पूर्वीचं जे होतं, अर्थात कोणी असंच म्हणेल ओल्ड इज गोल्ड. हो, हो, हो. म्हणजे तुमची पिढी तेच म्हणेल की आमच्या वेळेला जे होतं ते प्रत्येकाला वाटतं. मी असंच म्हणते न्यूजच्या बाबतीत की आम्ही त्याला फक्त 6-7 न्यूज रीडर होतो ऑल ओव्हर बॉम्बेच्या, आणि बरोबर. आता हजारो, आणि एकच चॅनल होतं सह्याद्री चॅनल. बरोबर. आता हजारो चॅनल झालेत आणि लाखो न्यूज रीडर झालेत. तुमच्या समोरून न्यूज रीडर अशी गेली तर कळणार सुद्धा नाही. बरोबर वेळाज आजही आम्हाला लोक आवर्जून ओळखतात, बरोबर बरोबर. हो तुम्ही न्यूज येतात ना टीव्हीवरती, असं अजूनही विचारतात. हा तर फरक खूप झाला. राईट राईट. तसंच आहे ना, गोजीरवाण्या घरात या सिरियलचं टायटल सॉन्ग आजही लोक आम्ही कुठेतरी रीलमध्ये वगैरे शेअर केलं इन्स्टावरती, तर ते नॉस्टॅल्जिक होतात. आभाळ मायाचं गाणं आजही लागलं तर लोकांना थोडासा हे होतो, आवडतं आणि त्या आठवणी आणि त्या सगळ्या आठवणी. सो आत्ताच मी स्टेटमेंट करण्यापेक्षा प्रेक्षकच सांगतील. सुशांत, मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतं. 8x10च्या खोलीतून आज तू इतक्या पदापर्यंत पोहोचलेला आहेस. तर आयुष्यात अनेक अडचणींना तू सामोरं गेलायस. आता त्या अशा वेळेला मी सुद्धा फार छोट्या घरातच राहत होते. आधी 1 रूम किचन होतं आणि आम्ही 15 ते 16 माणसं एका घरात राहत होतो. आज जरी हे असं मोठं घर असलं तरी मी समजू शकते किती अडचणी तुझ्या मार्गात आल्या असतील आणि तुझं हे यश आणि या स्टेज पर्यंत तू पोहोचलायस. तर ह्या सर्व प्रवासामध्ये तुला कोणाला थँक्यू म्हणावंसारखं वाटतं का? कोणाला सॉरी म्हणावंसारखं वाटतं का? तर हे स्टेज तुझ्यासाठीच आहे. मला असं वाटतं या पदापर्यंत मी पोहोचलो असं जर का तुम्ही म्हणत असाल तर मुळात हा सगळा जो प्रवास होता त्याच्यामध्ये आई वडील सगळ्यात महत्वाचं हे आहे. मायबाप जसे जन्माला घालणारे मायबाप असतात तसंच तुमच्या कलेला अप्रिशिएट करणारे मायबाप रसिक प्रेक्षक असतात. बरोबर. सो त्यांनी मोठं केलं आणि आज ज्या पदावरती शिवसेना पक्षाच्या सचिव पदावरती मी येऊन मला संधी देण्यात आली ते माननीय आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने मी या पदावरती बसलो. तर आईवडिलांपासून ते मायबाप रसिक प्रेक्षकांपर्यंत आणि एकनाथजी शिंदे साहेबांपर्यंत मला सगळ्यांना थँक्यू म्हणायला आवडेल. आणि सॉरी कोणाला म्हणावंसारखं वाटतं? कुटुंबालाच म्हणायला आवडेल. कारण या सगळ्या ह्याच्यामध्ये शूटिंगच्या धावपळीत करिअरच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये कुटुंबाला वेळ द्यायला मिळाला नाही. आणि माझ्या मुलीला स्पेशली, कारण तिचा 2008चा जन्म आणि 2009 पासनं ते 2015 पर्यंत माझे सलग इतके सिनेमे आणि इतक्या सिरियल्स होत्या की तिच्या त्या लहान वयामध्ये एक बाप म्हणून मला तिला जेवढा वेळ मी द्यायला पाहिजे होता किंवा तिला जेवढा बाप हवा होता तेवढा वेळ मला तिला देता नाही आला. सो सॉरी म्हणायचं झालं तर म्हणजे तिला आणि फॅमिलीला म्हणायला आवडेल. आता तू येणार म्हणून माझ्या स्पॉन्सरनी तुझ्यासाठी काही गिफ्ट्स पाठवलेत. अच्छा, ते तुला मी देते.
हे प्युअर ओरिजिन्स या कंपनीचे प्रॉडक्ट आहे. थँक्यू. सगळं ऑर्गॅनिक वापरलेलं अच्छा, आहे. thank you. काही केमिकल्स नाहीये. तुझ्या लेकीला साक्षीला खूप आवडतील. थँक्यू. थँक्यू. हे डॉक्टर GD पोळ यांचं फाउंडेशन, याच्यामध्ये यांचं आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे अरे वा. आणि आयुर्वेदिक कॉलेज पण आहे. बर. तर त्यांचे हे प्रोडक्ट त्यांनी खास तुझ्यासाठी पाठवले. थँक्यू. थँक्यू. हे डॉक्टर शिवानी मयेकर यांनी ओरल हेल्थ साठी प्रॉडक्ट दिलेले आहेत थँक्यू. थँक्यू. आणि 1 वर्षासाठी तुला दातांची ट्रीटमेंट फ्री आहे अरे वा. त्यांच्याकडे. थँक्यू. थँक्यू. हे डॉक्टर संदेश मयेकर यांनी ओरल हेल्थ कशी ठेवावी याचं पुस्तक आहे, ते तुला खास देते. थँक्यू. शिवानीचे बाबा. हो, शिवानीचे बाबा. थँक्यू. हे बिकमिंग यू हे अतिशय सुंदर पुस्तक आहे, हे पण त्यांनी तुझ्यासाठी पाठवलं. आणि शिंदेच आहे त्यामुळे वाचायलाच पाहिजे. हो. हे प्रोडक्ट आहेत, हे सिरो कंपनीचे प्रोडक्ट आहेत. येस. ह्या एक बाटलीची किंमत 4 ते 5 हजार आहे. ओ. पण या कंपनीने इंडियामध्ये हे आणून त्याचे अनालिसिस केले आणि इथे प्रॉडक्ट बनवले. तर अच्छा. इथे 400 ते 500 रुपयाला पडतात. सगळे अमेझॉनवर अवेलेबल आहेत. ओके. आणि जवळजवळ 250 प्रॉडक्ट आहेत या कंपनीचे. त्याच्यापैकी त्यांनी हे तुला एक 4-5 प्रॉडक्ट पाठवलेले आहेत. तू वाचलंस तर तुला कळेल कशा कशासाठी आहेत. थँक्यू. थँक्यू. हा, सगळं बोलण्याच्या नंतर तुला एक गोष्ट विचारायची किंवा आठवते का मला विचारायचंय. तू माझ्या फुलराणी चित्रपटात काम केलं होतंस, आठवते तुला? तुमचीच भूमिका केली होती मी, म्हणजे न्यूज मधल्या रिपोर्टरची भूमिका केली होती. हो हो त्यामुळे निश्चितच आठवतंय. तुम्ही काम केलंय हो. त्या सिनेमात. तुमच्या दोन्ही मी माझ्या दोन्ही सुनांनी काम केलंय. मी माझ्या सगळ्या सिनेमात एक झलक देते. मी काम नाही करत. खूप वेळ असं होतं अभिनेत्री, म्हटलं अभिनेत्री नाही, सगळ्यात कठीण काम असतं अभिनय करणे. हे पण खूप छान निर्मिती. गबाळ्याचं काम नाही. नाही, सिनेमाची निर्मिती खूप छान होती आणि विषयही खूप छान होता. आणि मला असं वाटतं की या निमित्तानं प्रियदर्शनी इंदलकर सारखी चतुरस्त्र तिला छान- अभिनेत्री ही लोकांसमोर आली. म्हणजे तिला हास्यचित्रामध्ये लोकांनी पाहिलेलंच आहे. तिच्या टॅलेंट विषयी काही शंकाच नाही. पण फुलराणीतली तिची जी भूमिका होती ती अप्रतिम होती. खूप अप्रतिम होती. सुरेख केली होती तिने. आणि मला तुमच्या त्या फिल्ममध्ये काम करण्याची संधी दिलीत. आणि दिग्दर्शक आमचे त्या सिनेमाचे जोशी. विश्वासजी, त्यांनी सुद्धा खूप छान एक वेगळ्या प्रकारची भूमिका तुला करायची. अजून एक गंमत सांगते. काय योगायोग माहित नाही, माझ्या अगदी पहिल्या चित्रपटापासून 9व्या चित्रपटापर्यंत माझ्या चित्रपटाची जी हिरोईन असते ना, तिला बेस्ट ऍक्ट्रेसचं अवॉर्ड मिळतच. क्या बात. अगदी आताचा श्यामची आई घे, ज्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला, राष्ट्रीय. ते गौरी देशपांडेला सगळ्या ठिकाणी बेस्ट ऍक्ट्रेसचं मिळालंय. एका ह्याच्यात मृणाल कुलकर्णी होती, गोष्ट आरोही गोष्ट तिघाची, त्यात मृणाल कुलकर्णीला मिळालंय. आता हंबरडामध्ये मधु कांबीकरला मिळालंय. नंतर मानिनी हा पहिला चित्रपट, त्यात गिरिजा ओक गिरिजा होती त्यात. राईट. नंतर वादळ वारं सुटलं या चित्रपटात अलका कुबलला बेस्ट ऍक्ट्रेसचे मिळाले. म्हणजे पहिल्या चित्रपटापासून 9व्या चित्रपटापर्यंत प्रत्येकीला बेस्ट ऍक्ट्रेसचे अवॉर्ड माझ्या चित्रपटासाठी मिळाले. हिरोईनला मिळालंय. काय ऍक्टरने काय बात केलंय? मी तेच म्हटलं, नायिकेला मिळालंय. नायकाला मिळालं नायिका पाहिजे. नवीन प्रधान. सिनेमा काढा जानेवारी नंतर. मी काम करतो. आपण नायकासाठी प्रयत्न करू. नक्की. तुम्ही बोलवलं त्याबद्दल मी तुमचा मनापासून नाही, तू आभारी आहे. आलास त्याबद्दल अरे नाही. धन्यवाद. खूप तुम्ही मजा आली. बोलवलं, खूप मजा आली. थँक्यू. थँक्यू.